परभणीतील नवे खासदार संजय जाधव यांच्याकडून विविध क्षेत्रातील परभणीकरांना काय नेमक्या अपेक्षा आहेत ते देखील आम्ही जाणून घेतलं. पाहूया. रस्ते जे आहेत ते चांगल्या प्रतीचे व्हावेत. पाणी पुरवठा जो आहे तो व्यवस्थित झाला पाहिजे. सर्व भागांमध्ये पाणी व्यवस्थित दिलं गेलं पाहिजे. कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचं म्हटलं तर अडचण होते, त्यामुळे सांस्कृतिक केंद्रांची किंवा सभागृहांची निर्मिती झाली पाहिजे असं मला वाटतं की खासदारांनी या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. योजना बऱ्याच येतात, पैसे पण निधी पण खूप उपलब्ध होतो, पण निधी खर्च न होता निधी परत जातो. त्याच्यासाठी खासदारांनी निश्चितच शासनाच्या ज्या काही केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्याचा प्रचार आणि प्रसार करावा, म्हणजे शेतकरी त्याच्यामध्ये सहभागी होतील. खासदार जे झालेले आहेत त्यांच्याकडून आमची मूलतः एवढी एकच अपेक्षा आहे की जायकवाडीला पाणी मिळावं आणि जायकवाडीतून वेळेवर परभणीच्या लाभ क्षेत्राला पाणी मिळावं. कारण जायकवाडीत पाणी नाही आलं तर परभणीच्या लाभ क्षेत्राला त्याचा फार मोठा फटका बसतो. 10वी नंतर 11वी 12वी पासून जे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर इतरत्र होतंय, इतर जिल्ह्यामध्ये मुलं मोठ्या प्रमाणात जात आहेत, त्याचा फटका त्या विद्यार्थ्यांसह पालकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय. मला असं वाटतं माननीय खासदारांनी या अनुषंगाने विचार केला पाहिजे की परभणी जिल्ह्यातून इतरत्र जिल्ह्यात जे चाललेले आहेत, राज्यात किंवा राज्याबाहेर जी मुलं चाललेली आहेत, हे कुठंतरी थांबवलं गेलं पाहिजे. व्यापारी म्हणून अपेक्षा आहे की बाबा त्यांनी जी काही परभणीची MIDC भकास झालेली आहे तिच्याकडे प्रथमतः लक्ष द्यावं आणि जी प्रलंबित MIDC आहे तिचा कसा विकास करता येईल किंवा तिच्यात कसं नवीन उद्योजकांना संधी देता येईल याकडे त्यांनी प्राधान्याने लक्ष द्यावं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.